चला, गुड इव्हनिंग रोहित, गुड इव्हनिंग शशांक, गुड इव्हनिंग प्रतीक. विज्ञान, फिजिक्स है ना, फिजिक्स घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं? फिजिक्स, भौतिकशास्त्र. आणि भौतिकशास्त्रामध्ये आता बघा, काही विद्यार्थ्यांचं हे चॅप्टर झालं असेल, ठीक आहे, सगळ्यांनाच देतो मी. ज्यांचं झालं असेल त्यांनी असं समजा की त्यांची रिव्हिजन होतीये, मग इथून पुढे जाता येईल, है ना. आणि काही विद्यार्थी असे असतील ज्यांच्यासाठी हे पहिलं चॅप्टर असेल, गती व गतीचे नियम, ठीक आहे. काही विद्यार्थ्यांसाठी हे फ्रेश चॅप्टर आहे, काहींसाठी हे काय रिव्हिजन आहे असं समजा, ठीक आहे. कारण सगळेच जे क्लासरूम आहेत ते क्लासरूम इथं ऍड केलेले आहेत. रोहित, पुस्तक 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 पुस्तकाची यादी किती वेळ सांगायला लावता हो. पुन्हा एक वेळ पुस्तकाची यादी. ठीक आहे ना, आता इथं नाही सांगत मी, आता ते चॅट बॉक्स मध्ये टाकून देतो. पुस्तकाची यादी लेक्चर परत सांगितली आहे, 2-3-4 लेक्चर मध्ये सांगितलेली आहे. तुम उसको लिख लो, ठीक आहे. पहा, गती व गतीचे नियम, ठीक आहे. एक वेळ मी तुम्हाला ओव्हरलुक सांगून देतो की आपल्याला सायन्स जो आहे, या सायन्स मध्ये 3 पार्ट शिकायचे आहेत, बरोबर आहे. काय असणार आहे? फिजिक्स, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री असेल, ठीक आहे, रसायनशास्त्र, आणि बायोलॉजी आहे, जीवशास्त्र. याच्यासोबतच आरोग्यशास्त्र सुद्धा असणार आहे, ठीक आहे. तर मी त्याला म्हणा हायजीन म्हणेल मी त्याला, ठीक आहे. तर हे आरोग्यशास्त्र असेल. फिजिक्सला तुम्हाला थिअरी प्लस न्यूमरिकल क्वेश्चन्स, ठीक आहे. हा न्यूमरिकल अप्रोच शिकायचा आहे. हे महत्वाचं आहे, कारण याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. न्यूमरिकल क्वेश्चन्स आपल्याला मोस्ट लाईकली येतात, पण थिअरी जर क्लिअर नाही तर न्यूमरिकल क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. दॅट्स वाय फिजिक्सची जी थिअरी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. ती सगळ्यात पहिले आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात जास्त वेटेज सुद्धा फिजिक्सला आहे, ठीक आहे. बायोलॉजी तुम्ही काय कराल, 2 पार्ट मध्ये शिकालच. एक आहे तुमचं बॉटनी, वनस्पतीशास्त्र, एक आहे झुलॉजी, ठीक आहे, प्राणीशास्त्र, आहे ना. तर काही टॉपिक दोन्ही कॉमन असतील, जसं की
बायोलॉजीमध्ये कॉमन टॉपिक म्हणायचा म्हणजे काय झालं तर सेल आहे है ना. तर सेल दोन्ही एकाच वेळेस शिकायचे असतात, बरोबर आहे. म्हणजे एक जी आहे वनस्पती पेशी म्हणजे जी प्लांट सेल आहे ती तुम्हाला शिकायची असते आहे ना. आणि एक जी ॲनिमल सेल आहे किंवा मग ह्युमन सेल आपण शिकतो, ह्युमन सेल आपल्याला शिकायची असते, ती एकत्रित शिकायची असते. काही टॉपिक कॉमन असतील, काही टॉपिक जे आहेत ते सेपरेट असतील. हायजीन हा ऍडिशनल टॉपिक असेल ज्याच्यावर प्रश्न आत्ता एवढ्यात जास्त विचारले जात आहेत, ठीक आहे. एवढ्यात जास्त विचारले जात आहेत म्हणजे काय, तर एसएससी कंटिन्युअसली हायजीनवर प्रश्न विचारते, म्हणून हायजीन आपल्याला ठेवावा लागेल. हायजीनवर रेल्वे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. मागचा 6 वर्षातला जो गॅप आहे त्या गॅपला कसं समजून घ्यायचं, तर एसएससीने आता जे प्रश्न विचारलेत ते एसएससीने लेटेस्ट एक्झामिनेशन मध्ये विचारले प्रश्न मागच्या 6 वर्षाचा रेल्वेचा गॅप भरून काढतील आपला, ठीक आहे. बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री जे आहे ही दोन केमिस्ट्री असते. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायची असते. आपल्याला त्याची काही घेणं नाही की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं चॅप्टर आहे का, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर आहे का. आपल्याला चॅप्टर, त्याची थिअरी, त्याची कॉन्सेप्ट शिकून घेणे गरजेचं आहे ना. आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. आता ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे हे जास्त मॅटर करत नाही आपण शिकत असताना. आपल्याला फक्त जास्त मॅटर काय करतं की आपण ते चॅप्टर शिकणे, त्याची थिअरी, त्याची कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने शिकणे आणि त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरं देणे. तर इथं तुम्हाला मी थेअरी तर देईल, थेअरी प्लस न्यूमरिकल, पण याचे एमसीक्यू प्रश्न जे आहेत यांचा जास्त सराव आपल्याला करत राहावा लागेल. जे टॉपिक आपण शिकणार आहोत त्या टॉपिकवर जास्तीत जास्त जे एमसीक्यू क्वेश्चन्स असतील त्याचा आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. कारण काय होतं, विज्ञानावर जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येतात, म्हणजे विज्ञानावर जे प्रश्न येतात त्या प्रश्नांना कंटिन्युअसली अनालिसिस लागतं, जसं गणिताला लागतं. गणिताच्या प्रश्नाला जसं अनालिसिस लागतं, प्रत्येक प्रश्नाला अनालिसिस लागतं, तसं सायन्सला सुद्धा लागतं. कारण अनालिसिस यासाठी लागतं की प्रत्येक प्रश्नामागे एक कॉन्सेप्ट असते आणि ती कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं, अदरवाईज देता येत नाही. कारण कित्येक वेळेस काय होतं, प्रश्न डायरेक्ट येत नाही, त्या कॉन्सेप्टच्या बेसिसवर, त्या कॉन्सेप्टच्या लॉजिकच्या बेसिसवर सायन्स मधले प्रश्न विचारले जातात. आणि मग याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्या कॉन्सेप्टशी तो प्रश्न किंवा त्या लॉजिकशी तो प्रश्न जुळून घेता आला पाहिजे, ते शिकणं गरजेचं असतं. विज्ञानावरील प्रत्येक, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायो असो, हायजीन असो, तर याच्यावर जे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं लॉजिक, त्या प्रश्नाचा बेस आणि कॉन्सेप्ट याचं क्लिअरन्स पाहिजे. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. अनालिसिस प्रत्येक वेळेस लागतं, सायन्सच्या प्रत्येक प्रश्नाला लागतं. त्याच्यामुळं मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत, एमसीक्यू क्वेश्चन जे आहेत, त्यांचा अभ्यास करणं म्हणजे त्याचा अनालिसिस करणं रोज गरजेचं आहे टॉपिक वाईज. तर ते एक ऍडिशनल आपण त्यात करणार आहे, ठीक आहे. सिलेबस यापूर्वी सुद्धा सांगितलाय आणि लिहून सुद्धा दिलाय, ठीक आहे. तरी चार्ट आहे सिलेबसचा आणि टाकला सुद्धा आहे मला वाटतं मी सिलेबसचे तुम्हाला बॅनर म्हणजे चार्ट टाकलेले आहेत का सिलेबसचे. नसेल तर मी लेक्चर टाकून देतो तुमच्याकडे, डिटेल लेक्चर आहे सिलेबसचं, त्यात सगळा सिलेबस आहे, सगळ्याच विषयांचा सिलेबस आहे, ठीक आहे. आता बघा, भौतिक शास्त्रामध्ये पहिलं चॅप्टर आपल्याला सुरू करायचं गती आणि गतीचे नियम, गती व गतीचे नियम, ठीक आहे. गतीचे किती नियम आहेत, तर लॉज ऑफ मोशन 3 आहेत. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आहेत, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे. पण हे जे 3 गतीचे नियम अभ्यासायचे आपल्याला ना, हे जे 3 न्यूटनचे लॉ ऑफ मोशन आहेत हे अभ्यासण्यासाठी आपल्याला काही कॉन्सेप्ट ज्या आहेत ना, त्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मोशन म्हणजे काय, ठीक आहे. स्पीड म्हणजे काय, व्हिलॉसिटी काय आहे, मोमेंटम काय असतं, बरोबर आहे, इनर्शिया काय. त्या काही कॉन्सेप्ट आहेत की ज्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला काय होतं की गतीचे नियम समजायला सोपं जातं. कारण जसं की न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, तर न्यूटनचा जो दुसरा गतीचा नियम आहे, सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, तो टोटली डिपेंड करतो कशावर, तर मोमेंटमवर, ठीक आहे. तुम्हाला जर मोमेंटमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल, मोमेंटम म्हणजे मराठीत त्याला संवेग म्हणतात, ठीक आहे. आता हा जर संवेगाचा कॉन्सेप्ट ज्याला क्लिअर आहे, मोमेंटमचा कॉन्सेप्ट ज्याला क्लिअर आहे की मोमेंटम काय, त्या मोमेंटमचे इफेक्ट काय होतात है ना, आणि मोमेंटम क्रिएट कसं केलं जातं किंवा होतं कसं, तर या सगळं. आणि तिथं त्या मोमेंटम मध्ये काय काय मॅटर करतं, म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे है ना, 2 ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टला एक स्पेशल व्हिलॉसिटी, म्हणजे एक सर्टन व्हिलॉसिटी आहे, बरोबर आहे. एक ऑब्जेक्ट जो आहे तो स्टील पोझिशन मध्ये आहे, बरोबर आहे.
तर हा जो ऑब्जेक्ट जो आहे, जो मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, ज्याच्याकडे आपली एक व्हेलॉसिटी आहे, त्या ऑब्जेक्टचा पुढच्या ऑब्जेक्टवर काय इफेक्ट होणार आहे, बरोबर आहे. याची व्हेलॉसिटी, दोन्ही ऑब्जेक्टचं जे मास आहे, या सगळ्या गोष्टी कसं रोल प्ले करतात, काय इफेक्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर असतील, म्हणजे इन शॉर्ट टोटल मोमेंटम क्लिअर असेल, तर सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला इझिली समजतं. मोमेंटम क्लिअर नाही तर सेकंड लॉ ऑफ मोशन समजत नाही, है ना. इनर्शिया क्लिअर नसेल तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे तो समजत नाही. तर आपल्याला पहिले कॉन्सेप्ट पाहायच्या. तर कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाल्या की मग आपण 3 जे नियम आहेत गतीचे न्यूटनने दिले ते पाहू, आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न असतील. थेरॉटिकल एमसीक्यू क्वेश्चन सुद्धा असतील आणि न्यूमेरिकल क्वेश्चन सुद्धा आपल्याला त्याच्यावर असतील. तर कसे सॉल्व्ह करायचे, काय करायचे, ते सगळं आपण पाहणार आहे, बरोबर आहे. आता ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन आहे, है ना. त्यांना ही कॉन्सेप्ट आणखी त्याचा बेस क्लिअर करण्याचा चान्स आहे त्यांच्याकडे. ज्यांचं झालेलं नाहीये त्यांच्यासाठी पहिल्यांदा होत आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, गती म्हणजे काय. गती, मोशन. एखादी वस्तू गतिमान आहे असं तुम्ही कधी म्हणाल? एखादी वस्तू गतिमान आहे असं आपण कधी म्हणतो? तर एखादी वस्तू गतिमान आहे आपण असं त्यावेळेस म्हणतो ज्यावेळेस ती वस्तू जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, बरोबर आहे. एखादी वस्तू जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर आपण म्हणतो ती वस्तू गतिमान आहे, बरोबर आहे. म्हणजे वस्तूचं जर स्थानांतरण होत असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर असं म्हणायचं की ती वस्तू जी आहे ती गतिमान आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, एक फॉर एक्झाम्पल की एक बस आहे, ठीक आहे. एक बस आहे, अशी असेल समजा, जे काय असेल बस, एक बस आहे, ती गतिमान आहे, ठीक आहे, ती गतिमान आहे. ही बस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, ठीक आहे. ही बस गतिमान आहे. तर मग ही गतिमान जी बस आहे, या गतिमान बसमध्ये बसलेली व्यक्ती गतिमान आहे की ती स्टील पोझिशन मध्ये, ती स्थिर आहे, हे सांगा मला तुम्ही. बस तर गतिमान आहे. बस काय, बस गतिमान आहे. गतिमान आहे असं का म्हटलं आपण? कारण गतिमान असण्याचं कारण, गती असण्याचं कारण काय, की ही एका ठिकाणी स्वतःची जागा बदलत असेल वस्तू तर ती गतिमान असते असं आपण म्हणतो, बरोबर आहे. तर ही जी बस आहे ही स्वतःची जागा बदलतीये, सातत्याने कंटिन्युअसली पुढे जातीये, कंटिन्युअसली जागा बदलतीये, ही गतिमान आहे. पण या बसमध्ये बसलेले प्रवासी, हे जे प्रवासी आहेत या बसमध्ये बसलेले, हे गतिमान आहेत की स्थिर आहेत, सांगा बरं. स्थिर की गतिमान? रोहित, स्थिर. ओके. हा, बाकी सगळे प्रत्येकाने सहभाग घ्या, प्रत्येकाने सांगा तुमच्या कॉन्सेप्ट, तुम्हालाही क्लिअर होते. ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल सांगण्याचा त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होते. शशांक, गतिमान आहेत, ओके. प्रतिज्ञा, प्रतिज्ञा. त्यानंतर अजून कोण आहे? प्रतीक, भीमराव, गुणवंत, सांगा बरं. दोनच व्यक्ती सांगू शकतात. प्रतिज्ञा, तुमचा हा कॉन्सेप्ट झालेला आहे, मग सांगता आलं पाहिजे. सांगा. प्रतिज्ञा गतिमान आहे, प्रतीक गतिमान आहे. तर बघा, आपण काय म्हटलं, गतिमान वस्तू कशाला म्हणतात? वस्तूचे स्थानांतरण होत असेल. स्थानांतरण होणे म्हणजे काय? स्थानांतरण होणे म्हणजे काय, तर वस्तूने स्थान बदलणे, स्थान बदलणे, बरोबर आहे. स्थान बदलणे, स्थानांतरण होणे म्हणजे काय, स्थान बदलणे. स्थानांतरण होत असल्यास वस्तू गतिमान आहे असं म्हणतात.
पा शब्द फार महत्वाचे असतात, आहे की नाही? शब्द फार महत्वाचे असतात आणि मला असं वाटतं की इथं आणखी एक शब्द जो आहे तो वाढवला पाहिजे की वस्तूचे सभोवतालच्या सभोवतालच्या अनुषंगाने स्थानांतरण होत असल्यास वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. तर मी नुसतं पहिले काय लिहिलं, वस्तूचे स्थानांतरण होत असल्यास वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. पण आता मला असं वाटतं की शब्द फार महत्वाचे आहेत आणि इथं थोडासा बदल केला पाहिजे की वस्तूचे सभोवतालच्या अनुषंगाने म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीला पाहून सभोवतालच्या दृष्टिकोनातून जर वस्तूचं स्थानांतरण होत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. गतिमानता ही वस्तूला स्वतः प्राप्त होते असं नाही, तर कित्येक वेळेस वस्तू स्वतः गतिमान नसूनही म्हणजे पाहता क्षणी आपल्याला वाटते की वस्तू गतिमान नाही आहे, पण ती वस्तू स्वतः गतिमान असत नाही, पण इतर वस्तू गतिमान असल्यामुळं तिचं सभोवतालच्या अनुषंगाने स्थानांतरण होते. म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीला पाहून ती काय करते, स्थान बदलते. जर तिचं स्थान बदलत असेल सभोवतालच्या परिस्थितीच्या अनुषंगाने तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. तर वस्तू इथं दोन आहेत, बस आहे आणि प्रवासी आहे, बरोबर आहे? तर बस ही स्वतः गतिमान आहे, है ना, पण प्रवासी हे बस गतिमान असल्यामुळं त्या गतिमान बसमध्ये बसलेले असल्यामुळं गतिमान आहेत का? तर जशी बस सभोवतालच्या अनुषंगाने स्थानांतरित होत आहे म्हणजे स्वतःचं स्थान बदलत आहे, तसंच त्या व्यक्ती सुद्धा सभोवतालच्या अनुषंगाने स्थानांतरित होत आहेत, स्वतःचं स्थान बदलत आहेत. म्हणून त्या व्यक्ती ज्या आहेत, त्या प्रवासी जे आहेत आतमध्ये बसलेले बसमध्ये, ते सुद्धा गतिमान आहेत, स्थिर नाही आहेत. याचं सरळ सरळ एक्झाम्पल आहे हे, सरळ सरळ आहे. आता जर हा बस ड्रायव्हर, या बस ड्रायव्हरनं काय केलं, ही जी बस गतिमान आहे जी या दिशेने जात आहे त्या संपर्क आहे ना पर्सनचा बस सोबत, हा शशांक, बरोबर आहे. आणि जर ती बस गतिमान आहे तर तो प्रवासी सुद्धा गतिमान आहे. याचं सरळ सरळ तुम्हाला एक्झाम्पल इथं पाहायला मिळते. जर या बसच्या ड्रायव्हरनं डायरेक्ट ब्रेक मारला धडकन, अचानक जर ब्रेक मारला समजा, तर हे प्रवासी काय होतील, फटकन पुढे जातील ना. काय होतील, फटकन पुढे जातात की नाही. एक अचानक जर ब्रेक मारला तर प्रवासी पुढे जातात की नाही. का गेले पुढे, पुढे याच्यासाठी गेले कारण काय झालं की ही जी बस आहे ही बस गतिमान होती. आता त्या बस ड्रायव्हरनी काय केलं, बस ड्रायव्हरनी अचानक ब्रेक मारला. ब्रेक मारला तर ब्रेक लागला कोणावर, बसवर लागला, बरोबर आहे. म्हणजे गती शून्य कोणाची झाली, बसची झाली. त्या बस ड्रायव्हरनी बसची गती शून्य करण्यासाठी ब्रेक दाबला की नाही. आता तो ब्रेक काय प्रत्येक माणसाला लागणार आहे का, अंदरच्या प्रवासाला लागणार आहे का, नाही. मग काय झालं की ह्या बसची गती शून्य झाली, पण हे प्रवासी जे आहे हे तर गतिमान होते ना, यांची गती शून्य कशी होईल. तर म्हणून हे पुढे जातात, तळकन पुढे जातात का, कारण हे सुद्धा गतिमान होते. तर अचानक ब्रेक बसचे लागले, बस थांबली, बसची गती शून्य झाली, पण यांची गती शून्य नाही झाली ना. तर हे म्हणून समोर जातात. आणि समोर जात असताना काय होतं की हा प्रत्येक प्रवासी जो आहे हा कशाला कशाला जाऊन काय करतो, धडकतो. जसं की आपण सीटवर बसलेला आहे तर आपण समोरच्या सीटचा आधार घेतो, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, आपणही ब्रेक लावतोय स्वतःला, आपली गती शून्य करतोय, बरोबर आहे. आपली गती काय करतो, आपण शून्य करतो. याची गती, बसची गती कोणा शून्य केली, त्या ब्रेकनी शून्य केली. घर्षण बल आहे ना, ब्रेक आणि चाकाच्या मधात घर्षण बल आहे. तर घर्षण बल काय करतं, गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेने बल लावलं जातं ते घर्षण बल. त्या घर्षण बलामुळे, विरुद्ध दिशेने लागल्या घर्षण बलामुळे गतिमान वस्तूची गती कमी होत जाऊन शून्य होते. तो ब्रेक बसवर लागला, आपल्यावर लागला नव्हता, आपण लावला. कसा, कारण आपण गतिमान होतो. बस थांबली, आपण चालले पुढे. पुढे जात असताना आपण कशाला तरी आधार म्हणून धरतो. ते धरणे म्हणजे काय झालं, आपण ते बल लावलं आहे की नाही, ते बल विरुद्ध दिशेला लावलं गेल्यामुळं काय झालं, आपली गती शून्य झाली, बरोबर आहे. याचा अर्थ काय की वस्तू स्वतःच गतिमान असेल असं नाही, इतर वस्तू गतिमान असल्यामुळे सुद्धा एखादी वस्तू गतिमान असते. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की तुम्ही गाडीत बसले असताना
गाडी गतिमान आहे तर तुम्ही सुद्धा गतिमान आहात, कारण तुमचा संपर्क आहे गाडीसोबत, आहे की नाही? तुम्ही गाडीत आहात, है ना? आणि तुम्ही सभोवतालच्या परिस्थितीच्या अनुषंगाने स्वतःचं स्थानांतरण करता, जागा बदलता, म्हणून ती वस्तू जी आहे ती गतिमान आहे असं म्हटलं जातं. आता इथं कित्येक गोष्टी लागू होतात, कित्येक महत्वाच्या संकल्पना लागू येतात, बरोबर आहे? संपर्क आहे पर्सनचा बस सोबत, बरोबर आहे शेषा? म्हणून गतिमान होतील, करेक्ट आहे. प्रवासी गतिमान, प्रवासी गतिमान होतील. स्थिर कधीच होणार नाही. गतिमान बसमध्ये बसलेले प्रवासी सुद्धा गतिमान आहेत. स्थिर बसमध्ये बसलेले प्रवासी स्थिर आहेत, है ना? तर गतिमान बसमध्ये बसलेले प्रवासी सुद्धा गतिमान आहेत. जरी ते डोळ्यानं दिसत नसले की हे धावून नाही राहिले, चालून नाही राहिले, बसेलतायत, पण सभोवतालच्या परिस्थितीच्या अनुषंगाने स्थानांतरित होतात ना, म्हणून गतिमान आहे. आता इथं लक्षात घ्या, मग ते काय होतं की तुम्हाला काही गोष्टी समजून सांगण्यासाठी कुठं कुठं काही शब्द गाळून टाकावे लागतात आणि मग त्याची भर द्यावी लागते, म्हणजे जेणेकरून तो कॉन्सेप्ट चांगला क्लिअर होतो. मी जर डायरेक्ट लिहिलं की वस्तूचे सभोवतालच्या अनुषंगाने स्थानांतरण होत असल्यास वस्तू गतिमान आहे असे म्हणतात, तर मग हा जो महत्वाचा भाग आहे सभोवतालच्या अनुषंगाने, बरोबर आहे, सभोवतालच्या परिस्थितीनुरूप, तर याचं मूल्य नाही समजत ना मग आपल्याला, म्हणून पहिले हे लिहिलं. म्हणून मग लगेच मी म्हटलं की बा शब्द महत्वाचे होतात, म्हणून इथं आपण ऍड करू की सभोवतालच्या अनुषंगाने, लगेच लक्षात येतं. आता पहा, इथं कित्येक कॉन्सेप्ट येऊन गेल्यात, तर तुम्हाला माहित असतील नसतील, आपल्याला पुढे येणारच आहे. काय एक आहे की जडत्वाचा नियम इथं लागतो, इनर्शिया, लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया काय आहे नाही? लॉ ऑफ इनर्शिया काय? लॉ ऑफ इनर्शिया किंवा जडत्व काय म्हणतं? जडत्व हे म्हणतं की जोपर्यंत बाह्य बलाचा प्रयोग एखाद्या वस्तूवर होत नाही तोपर्यंत ती वस्तू स्वतःची अवस्था सोडत नाही. सोप्या भाषेत जडत्वाचा नियम हेच म्हणतो, लॉ ऑफ इनर्शिया याचाच अर्थ. वस्तूत जडत्व आहे म्हणजे काय? जडत्व आहे म्हणजे हे कल्पना आहे, हे नाही? वस्तूत काय? हे कल्पना आहे. हे कल्पना म्हणजे काय? जसं आपण असतो की नाही, की जोपर्यंत आपल्याला समजा लहान असताना, आता तरी आपण समजदार झालो, तुम्ही ग्रॅज्युएट झाले, समजदार झाले, आहे की नाही? पण लहान असताना आपल्यात काय होतं? हे कल्पना होता की नाही? जोपर्यंत दोन फटके पडत नाहीत तोपर्यंत आपण आपलं म्हणणं सोडत होतं का? नाही, है ना? सोडत होतं का? नाही. तर हे दोन फटके म्हणजे काय? तर हे जे दोन फटके आहेत, हे दोन फटके म्हणजे बाह्य बल, है ना? आणि जोपर्यंत बाह्य बलाचा प्रयोग होत नाही तोपर्यंत वस्तू आपली अवस्था सोडत नाही. जर ती स्थिर असेल तर स्थिर राहते, आणि गतिमान असेल तर ती गतिमान राहते. याला म्हणतात लॉ ऑफ इनर्शिया, सोप्या भाषेत, एकदम सोप्या भाषेत लॉ ऑफ इनर्शिया. तर डेफिनेशन, व्याख्या पाठ नाही करायची, आपल्याला व्याख्या येत नाही, ठीक आहे? आपल्याला संकल्पना येते जी इथं असली पाहिजे, आणि आपण आपल्या भाषेत ती संकल्पना जी अभ्यासली पाहिजे. असं नाही बा जसच्या तशी आपल्याला व्याख्या जसच्या तशी आली पाहिजे, काहीच घेणं नाही ना आपल्याला, आहे की नाही? तर वस्तूचा जो हेकळपणा आहे त्याला म्हणतात जडत्व त्याचं. तर हे बघा, जी वस्तू स्थिर आहे त्या वस्तूतही जडत्व आहे, आणि जी वस्तू गतिमान आहे त्या वस्तूतही जडत्व आहे, म्हणजे इनर्शिया आहे. का आहे? त्याचं कारण आहे, जसं की हे प्रवासी आहेत. आपण काय म्हटलं की जर अचानकपणे या व्यक्तीने, त्या बस ड्रायव्हरनी ब्रेक लावला, बरोबर आहे, तर ब्रेक लावल्यामुळे काय होतं की बस तर थांबते, पण प्रवासी तर गतिमान आहेत ना. मग ते गतिमान आहेत तर ते त्यांची गतिमानता सोडणार नाहीत ना. ते अचानकपणे ब्रेक लावल्यामुळं त्यांची गतिमानता कशी काय सोडतील? कारण ब्रेक त्यांच्यावर नाही लागला ना. त्यांच्यावर बलाचा प्रयोग झाला का? नाही झाला. बलाचा प्रयोग कोणावर झाला? हा जो चाक आहे या चाकावर ब्रेक लावलाय. ब्रेक म्हणजेच काय? घर्षण बल, ठीक आहे? आता बलाचा प्रयोग झाला कोणावर? गतिमान बसच्या चाकावर ब्रेक लावलाय, घर्षण बलाचा वापर झालाय. तर बघा, गतिमान बसवर बाह्य बलाचा प्रयोग झाला म्हणून तिने तिची अवस्था बदलली, गतिमान अवस्थेतून स्थिर अवस्थेत आली बस. पण आतील प्रवाशावर कोणतं बल लागलं? कोणतंच नाही. मग प्रवासी जे आहेत ते गतिमान होते. मग वस्तू काय म्हणते की जोपर्यंत माझ्यावर बाह्य बल लागणार नाही तोपर्यंत मी माझी अवस्था सोडणार नाही. अवस्था दोन आहेत, एक स्थिर, दुसरी गतिमान. मग बाह्य बल लागतच नाही तोपर्यंत प्रवासी कशाला स्वतःची अवस्था सोडतील? ते गतिमान आहे. बस थांबल्यानंतरही ते गतिमान राहतात, ते समोर जातात. आता समोर जर काही नसेल, ते गेले जाऊन पडेपर्यंत, जोपर्यंत जाऊन पडत नाहीत, है ना,
तोपर्यंत ते पुढे जात राहतील, तोपर्यंत गतिमान राहतील. पडल्यानंतरही काय झालं, बलाचा प्रयोगच झाला, बरोबर आहे. पण काय आपण बसलेलं असताना काय होतं, आपण गतिमान असतो. लॉ ऑफ इनर्शियानुसार आपल्यात असलेल्या जडत्वामुळं आपण आपली गतिमान अवस्था सोडत नाही, है ना. पण पडण्याच्या भीतीमुळे आपण काय करतो, स्वतःच न कळतपणे बल लावतो, बरोबर आहे. कशावर, पुढच्या सीटवर लावा, किंवा मग समोर जर समजा केबिनची जी जी भिंत आहे त्याच्यावर, आहे की नाही, जिथं जे काही भेटलं त्याच्यावर आपण बल लावतो. आता बाह्य बलाचा प्रयोग झाला, आपण स्वतःला थांबवण्यासाठी बलाचा प्रयोग केला, बरोबर आहे. आपण बाह्य बलाचा प्रयोग केल्याबरोबर आपली गतिमान अवस्था जी आहे ती शून्य होते आणि आपण स्थिर होतो, बरोबर आहे. तर मग इथं एक गोष्ट जी आहे ती नेहमी लक्षात ठेवा, की या संपूर्ण एक्झाम्पल मध्ये एक नियम तुम्हाला समजतो जडत्वाचा. जडत्व म्हणजे इनर्शिया, आणि इनर्शिया काय म्हणतो, इनर्शिया म्हणतो, जडत्व म्हणते की जोपर्यंत जोपर्यंत वस्तूवर बाह्य बलाचा वापर होत नाही तोपर्यंत वस्तू स्वतःच्या अवस्थेत बदल करत नाही. ठीक आहे, स्वतः वस्तूला स्वतःची अवस्था बदलता येत नाही. या बाबतीत रोहित नाही, ह्या थेअरी ज्या आहेत ना, या अशाच पद्धतीने एक्सप्लेन करायच्या असतात, त्याच्याशिवाय त्या लक्षात कशा राहतील. हा विषय जो आहे की नाही, हा एवढा बोरिंग आहे, हा फिजिक्स. कारण ज्यावेळेस समजा आम्ही शिकत होतो है ना, 11th-12th सायन्स असताना, तेव्हाही फिजिक्स जे आहे इतकं बोरिंग सब्जेक्ट आहे, कारण यात इंटरेस्टिंग काहीच नाही आहे, टोटल थेअरी आहे आणि सगळं सपोज टू आहे. सपोज टू एवढे चॅप्टर आहेत की प्रत्येक चॅप्टर मध्ये सगळं सपोज करण्यावर आहे, ठीक आहे. तर हे सगळं जे आहे हे थिअरॉटिकल पार्ट आहे. त्याच्यामुळं काय होते की त्याला थोडस इंटरेस्टिंग करत किंवा मग सोप्या भाषेत घेऊन जावं लागतं. जर पुस्तकाची भाषा वापरली तर मग हरिओम तत्सत आहे, म्हणजे वांदे होतील. मला समजवता समजवता डोकं दुखायचं, तुमचं समजता समजता डोकं दुखायचं. म्हणून आता पहा, ही जी वस्तू आहे, ज्या वस्तू, प्रत्येक वस्तू जडत्वाचा नियम आहे, तर ती वस्तू जी आहे ती अपंग असल्यासारखी आहे. कारण वस्तू स्वतः बल लावू शकत नाही, बरोबर आहे. तिच्यावर बाह्य बलाचा प्रयोग झालाच पाहिजे, है ना. स्वतःहून ती बल लावून स्वतःला थांबून घेईल अशी वस्तू, निर्जीव वस्तू नाही. आपण स्वतः बल लावून चालतो, बसतो, बोलतो, आहे की नाही. प्रत्येक प्रकारचे बल लावतो आपण. सकाळी झोपेतून उठल्यापासून बल लावतो आपण, आहे झोपेपर्यंत. तर आपल्याला लावता येतात, पण सगळ्याच वस्तू ज्या आहेत त्या स्वतः बल लावू शकतात का, नाही. म्हणून त्यांना बाह्य बलाची गरज असते, जे बल बाहेरून लागतील. आणि हे बाह्य बल जे आहेत हे बल लावल्यामुळेच हा जडत्वाचा जो नियम आहे, म्हणजे जडत्वाची जो गुणधर्म आहे, तो वस्तू सोडते, ती स्वतःची अवस्था बदलते. आता एक लक्षात घ्या, अवस्था ज्या आहेत ह्या अवस्था तुम्हाला दोन ठिकाणी ऐकायला भेटतील. एक तुम्हाला फिजिक्स मध्ये अवस्था ऐकायला मिळतील, ठीक आहे. तर फिजिक्सच्या ज्या अवस्था आहेत त्या फिजिक्स मध्ये वस्तूच्या दोन अवस्था असतात. एक वस्तू स्थिर असते, दुसरं वस्तू गतिमान असते, ठीक आहे. आणि दुसरं केमिस्ट्री, रसायनशास्त्रात अवस्था असतात, ठीक आहे. रसायनशास्त्रात पदार्थाच्या अवस्था असतात, वस्तूच्या असतात त्या नाही. रसायनशास्त्रात पदार्थाच्या अवस्था किती, तीन. कोणत्या कोणत्या, कोणत्या कोणत्या, स्थायू, द्रव, वायू, है ना. हे लक्षात ठेवा, सॉलिड, लिक्विड, गॅस, करेक्ट. इंग्रजी तरी लिहून घ्या, सॉलिड स्टेट, ठीक आहे, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. हे स्टील पोझिशन आहे, ही मुव्हिंग पोझिशन आहे किंवा इन मोशन म्हणू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला आता अवस्था जिथं जिथं येईल फिजिक्स मध्ये, कारण पुढे कंटिन्युअसली तुम्हाला अवस्था हा शब्द पाहायला मिळेल, है ना. तर अवस्था जिथं जिथं येईल तिथे तिथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की दोन अवस्था आहेत, स्थिर असते वस्तू किंवा गतिमान असते,
है ना. तर वस्तूच्या अवस्थेत बदल कधी होतो, ज्या वेळेस वस्तूवर बाह्य बलाचा वापर केला जातो. हा जडत्वाचा नियम आहे. गतीचा पहिला नियम संपला समजा. तरी गतीचा पहिला नियम सांगेल मी. गतीचा पहिला नियम टोटल आहे जडत्वावर आधारित, बरोबर आहे. गतीचा न्यूटनचा गतीचा पहिला नियम काय म्हणते, जोपर्यंत वस्तूवर बाह्य बलाचा प्रयोग केला जात नाही तोपर्यंत वस्तू जी आहे ती स्वतःच्या अवस्थेत बदल करत नाही. हाच गतीचा पहिला नियम आहे न्यूटनचा. हाच आहे जडत्वाचा नियम सुद्धा. म्हणून न्यूटनच्या पहिल्या नियमाला काही पुस्तकांमध्ये म्हटलं जातं लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हटलं जातं, बरोबर आहे. जडत्वाचा नियम, गतीचा पहिला नियम जो आहे न्यूटनचा, त्यालाच म्हटलं जातं की लॉ ऑफ इनर्शिया. ते याच्यामुळे म्हटलं जातं, है ना. पण आता लक्षात घ्या, जे बाह्य बल लागतात हे बाह्य बल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बाह्य बल काय वेगवेगळ्या प्रकारचे. मग बाह्य बल आहेत कुठले, हे जे बल लागतात या बलांमध्ये दोन मुख्य बल आहेत. दोन मुख्य बल कुठले आहेत, कोणाला सांगता येईल, प्रतिज्ञा सांगता येईल. दोन मुख्य बल कुठले आहेत, हे जे बाह्य बल लागतात. आपण म्हणतो की बा बल लागतात, तर बलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की तुम्ही जर पाहिलं की बा स्नायू बल आहे, बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो मसल फोर्स आहे की नाही. इथं आपण म्हणतो की बा हा काय घर्षण बल आहे की नाही. तर हे बघा, हे जे बल आहेत हे बलाचे हे असे प्रकार भरपूर आहेत. पण बलांना दोन प्रकारांमध्ये मुख्यतः विभागलं जाऊ शकते. एक तर स्थिर आणि दुसरे तर अस्थिर बल. ठीक आहे. तर सध्या 2 मिनिटांसाठी आपण ते स्थिर आणि अस्थिर बल जे आहेत त्याची चर्चा करून घेऊ. कारण काय होतं की बल कसं लागून राहिलं, स्थिर बल लागतंय की अस्थिर बल लागतंय, याच्यावर अवलंबून आहे की ती वस्तू जी आहे ती अवस्था बदलेल की नाही बदलेल की नाही बदलेल. तर वस्तूच्या अवस्थेत, वस्तूच्या आकारात आहे ना, या सगळ्या गोष्टींमध्ये जो बदल घडतो तो बलामुळे घडतो. नाही तर वस्तूचा आकारही बदलत नाही, है ना. वस्तूची स्थिती सुद्धा बदलत नाही, म्हणजे वस्तूची अवस्था सुद्धा बदलत नाही जर बलाचा वापर केला नाही तर. पहा, हे झालं का, लिहिलं का तुम्ही, हे सगळं लिहिलं का तुम्ही. ह्या नोट्स आहेत ना, ह्या लिहून ठेवायच्या आपल्याला. लिहिलं का सांगा बरं पटकन. शशांक कुठले तुम्ही. त्या पीडीएफ प्रिंटेबल पीडीएफ तर तुम्हाला शशांक इथपर्यंत येण्याची गरजही नाही. तुम्हाला ऍप्लिकेशनवरच अवेलेबल होऊन जातील त्या, है ना. थोडासा वेळ द्या, त्याला वेळ लागतोय. प्रिंटेबल पीडीएफ ज्या आहेत त्या तुम्हाला ऍप्लिकेशनवरच मिळून जातात. तोपर्यंत लेक्चर मधल्या नोट्स काढत राहा. काटेपूर्ण आहे आपल्या बोरगाव मंजू जवळचं काटेपूर्ण. अच्छा, जवळच राहता म्हणजे. ठीक आहे ना, लॅपटॉप आला की येऊन जा, देतो मी तुम्हाला. पण त्या कम्प्लीट रेडी नाहीत ना, कम्प्लीट रेडीच तर करणं सुरू आहे. पहा आता, मला सांगा, हा एक बॉक्स आहे समजा, ठीक आहे. हा एक बॉक्स आहे आणि बल कशात मोजतात हो, बल कशात मोजतात. तर बलाचं एकक माहित आहे का कोणाला, बलाचे एकक सांगा बरं पटकन. बल, बल इन द सेन्स फोर्स. ठीक आहे, 2 मिनिटं आता बलाकडे जातोय आपण, फोर्स. एक जनरल इन्फॉर्मेशन.
हा काय बल म्हणजे काय, तर बल हा बाह्य कारक आहे ज्याच्यामुळे वस्तूच्या अवस्थेत आणि आकारात बदल होतो. ठीक आहे, करेक्ट आहे. न्यूटन करेक्ट आहे. शशांक, प्रतिज्ञा, न्यूटन करेक्ट आहे. बल म्हणजे काय, तर बल बल याची व्याख्या अशी लिहायची, बल हा बाह्य कारक आहे. बरोबर आहे, काय बाह्य कारक आहे, कारक आहे ज्यामुळे काय होतं, ज्यामुळे वस्तूच्या स्थिती यालाच अवस्था म्हटलं आपण. ठीक आहे, स्थिती आणि आकारमानात बदल होतो. ठीक आहे, हा बाह्य कारक आहे ना. बल हे बाहेरून लावतो ना आपण वस्तूवर, म्हणून याला आपण बाह्य कारक म्हटलं. कारक का म्हटलं, कारण हा वस्तूच्या स्थिती आणि आकारमानात बदल करण्याचं काम करतो, करणारा आहे, म्हणून कारक आहे. बरोबर आहे, तर वस्तूच्या स्थिती आणि बदलामुळे, स्थिती आणि आकारमानात जो बदल करतो तो बाह्य कारक हा बल आहे. बरोबर आहे. आता हा जर एक बॉक्स आहे समजा, ठीक आहे, हा एखाद्या टेबलवर ठेवलेला आहे ना, आणि या टेबलवर ठेवलेला असताना काय केलं आपण, ठीक आहे, हा टेबल काही काढत बसत नाही मी आता, एक लक्षात घ्या की हा बॉक्स टेबलवर ठेवलेला आहे समजा. आता मी या बाजूने काय केलं, याच्यावर 5 न्यूटन बल लावलं. ठीक आहे, आणि या बाजूने सुद्धा काय केलं, 5 न्यूटन बल लावलं. मग आता मला सांगा, हा बॉक्स सरकणार कुठं आहे, या बाजूला सरकेल का या बाजूला सरकेल, की सरकणारच नाही. हो, ज्यांनी चांगल्या अक्षरात स्वच्छ अक्षरात लिहिलेले आहेत त्यांनी फोटो काढून पाठवा. सांगा मला मग, आता ही अवस्था तुम्हाला प्रत्येकाला समजते आहे की नाही. एवढं आपण सगळं जे आहे ते क्लिअर करूनच बसलोय. मी या बाजूनी 5 न्यूटन बल लावलं आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा 5 न्यूटन बल लावलं, तर ही सरकणार आहे का, कुठंच नाही सरकणार. सरकणार आहे का, नाही, कारण दोन्ही बाजूनी काय होतंय, समान बल लावलं जातंय. बरोबर आहे, या बाजूनी 5 न्यूटन बल लावलं, त्या बाजूनी 5 न्यूटन बल लावलं. बरोबर आहे, बलाचं एकक जे आहे ते काय, बलाचे बलाचे एकक. तर बलाचे एकक काय, एसआय पद्धतीतील एकक काय, एसआय पद्धती एकक. ठीक आहे, एसआय पद्धतीतील एकक काय बलाचे, तर बस बलाचे एक एसआय पद्धतीतील एकक आहे न्यूटन. ठीक आहे, न्यूटन, एन न्यूटन. ठीक आहे, आता ऐका 2 मिनिटं. दोन्ही बाजूनी तुम्ही 5 न्यूटन बल लावलं तर बल शून्य होईल ना. बरोबर आहे, झिरो फोर्स होऊन जाईल, सरकणार नाही, स्थिर राहील. बरोबर आहे. मग आता इथं काय केलं, बलाने दोन्ही बाजूनी बल लावलं. हे दोन्ही बाजूनी जर समान बल लागलेलं असेल तर या बलाला काय म्हणतात, याला म्हणतात स्थिर बल. ठीक आहे, इंग्रजीत म्हणतात बॅलन्स फोर्स. इंग्रजीत काय म्हणतात, बॅलन्स फोर्स. आता या गोष्टीकडे लक्ष द्या की हे जे बॅलन्स फोर्स आहे, ठीक आहे, याला म्हणतात बॅलन्स फोर्स, स्थिर बल. का स्थिर बल, कारण दोन्ही बाजूनी समान आहे. आणि स्थिर बलात होतं काय, स्थिर बलात वस्तूची स्थिती बदलत नाही. वस्तूची स्थिती बदलते का, नाही. वस्तूची स्थिती बदलली का, नाही. वस्तू जागेवरून सरकली का, नाही सरकली. है की नाही. हा करेक्ट आहे शशांक, वस्तूची स्थिती बदलत नाही पण वस्तूचा आकारमान बदलू शकतो. जर वस्तू जास्त जड नसेल, हा जर समजा खाली बॉक्स असेल, है की नाही, कशाचा, त्या पृष्ठाचा, है की नाही, तर वस्तूच्या आकारमानात बदल होईल, शेप चेंज होईल. करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. तर स्थिर बल वस्तूची स्थिती बदलत नाही पण वस्तूचा आकारमान बदलू शकतो. कारण स्थिर बल जिथं आहे तिथं काय होतं की दोन विरुद्ध बाजूनी समान बल लावलं जातं. स्थिर बलामध्ये काय होतं, दोन विरुद्ध बाजूनी समान बल लावलं जातं. त्यामुळं
इथं काय होतं, एकूण बल शून्य होऊन जातं. एकूण बल काय होतं, एकूण बल शून्य होतं. एकूण बल शून्य होतं, ठीक आहे. एकूण बल शून्य होते, त्यामुळं ह्या बलाला स्थिर बल म्हणतात. स्थिर बल कशासाठी, कारण ह्या दोन्ही बाजूनी समान बल लागतंय म्हणून. पण स्थिर बलात वस्तूची स्थिती बदलत नाही, वस्तू जागेवरून सरकत नाही, वस्तू जिथं आहे तिथंच राहते, पण मात्र वस्तूचा आकारमान बदलू शकतो. म्हणून याला बल म्हटलं गेलेलं आहे. कारण बल काय करतं, बाह्यकारक आहे जो वस्तूची स्थिती किंवा आकारमानात बदल घडून आणू शकतो. बरोबर आहे. तर यांनी स्थिती न बदलता वस्तूचा काय केला, आकारमान बदलला. बरोबर आहे. अलग लक्षात. स्थिर बलाच्या बाबतीत सध्या आपल्याला एवढंच जाणून घेणं गरजेचं आहे, याच्यापेक्षा जास्त जाणून घेण्याची गरज नाही. बल नावाचं पूर्ण चॅप्टर आहे, त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे बल शिकणार आहोत, आहे ना. ते बल जे आहेत ते असं समजा की या स्थिर आणि अस्थिर बलांचे उपप्रकार असतील, है ना. तर तिथं आपण शिकणार आहोत. हे समजलं का तुम्हाला, है ना. मग आता जर मी असं केलं किंवा एक बॉक्स पुन्हा ठेवला, हा बॉक्स, ठीक आहे, एक बॉक्स पुन्हा ठेवून दिला टेबलवर, आणि मी म्हटलं की मी या बाजूनी काय केलं, 5 न्यूटन बल लावलं, आणि दुसऱ्या बाजूनी काय केलं, दुसऱ्या बाजूनी 10 न्यूटन बल लावलं. मग आता काय होईल, आता काय होईल, आता हे होईल की ह्या दुसऱ्या बाजूनी जे बल लावलंय मी या बाजूनी, तर हे बल जास्त आहे. या बलामुळे काय होईल, ह्या बलामुळं ही वस्तू या बाजूला सरकेल. बरोबर आहे, या बाजूला सरकेल. दोन्हीकडे दोन्ही बाजूला समान बल आहे का, बल कुठूनही लावता येतं. बरं, बल कुठूनही लावता येतं, वरून सुद्धा एखादं बल लावू शकतो मी, 5 न्यूटन, 10 न्यूटन, जे काही लावायचं असेल, 8 न्यूटन. बरोबर आहे. इकडूनही लावू शकतो, इकडूनही लावू शकतो, बल कुठूनही लावता येईल. चारही बाजू ओपन आहेत आपल्याकडे. पण आपण सध्या काय म्हणतोय की दोन बाजूनी बल लावलंय, दोन विरुद्ध बाजूनी बल लावलं, एका बाजूनी 5 न्यूटन, दुसऱ्या बाजूनी 10 न्यूटन. आपल्याकडे एकूण बल किती झालं, एकूण बल आपल्याकडे झालं 10 न्यूटन वजा 5 न्यूटन, म्हणजे आपल्याकडे एकूण 5 न्यूटन बल आहे या बाजूला. 5 न्यूटन बल किती आहे, या बाजूला. त्याच्यामुळे ही वस्तू जी आहे स्वतःची अवस्था बदलेल, पोझिशन चेंज करेल, है ना. स्थिर राहणार आहे का नाही, ती वस्तू जी आहे तिची अवस्था बदलेल, वस्तूची स्थिती बदलेल, वस्तू या बाजूला सरकेल. बरोबर आहे. मग आता इथं काय झालं, या बलाला आपण काय म्हणतो, हे जे बल आहे या बलाला काय म्हणतात, अस्थिर बल म्हणतात. ठीक आहे, हे इथं लिहितो मी, हे पाहिजे, इथं लिहितो मी, अस्थिर बल म्हणतात. काय म्हणतात याला, हे अस्थिर बल आहे, कारण दोन्ही बाजूनी समान आहे का, नाही, अनबॅलन्स फोर्स आहे. काय, अनबॅलन्स फोर्स आहे. ठीक आहे, अनबॅलन्स फोर्स आहे. आणि हे अनबॅलन्स फोर्स जे आहे, या बलात दोन्ही गोष्टी होतात. काय होतात, वस्तूची स्थिती बदलते, ठीक आहे, वस्तूचा आकार बदलू शकतो, ठीक आहे, वस्तूचा आकार बदलू शकतो. बदलतोच असं नाही, प्रत्येक वेळेस असं होणार नाही की बदलतोच, पण बदलू शकतो. आणि एकूण बल शून्य होतं का, नाही, एकूण बल शून्य होत नाही, अनबॅलन्स फोर्स आहे, है ना. 5 न्यूटन बलामुळे जेवढं सरकायला पाहिजे तेवढं सरकेल. 5 न्यूटन नाही सरकणार, है ना. वस्तूचे जे स्थानांतरण आहे ते आपण कशात मोजतो, मीटर मध्ये. शशांक, वस्तूचं स्थानांतरण आपण कशात मोजतो, मीटर मध्ये मोजतो. बरोबर आहे. तर ते 5 न्यूटन बल लावल्यामुळे जितकं मीटर सरकायचं आहे तितकं मीटर सरकेल. बरोबर आहे, है ना. पण 5 न्यूटन बल या बाजूला जास्त आहे, तर त्यामुळं इकडे सरकेल ते. हे बघा, बलाचे दोन महत्वाचे प्रकार आहेत, स्थिर बल, अस्थिर बल. आणि वस्तू स्वतःची स्थिती कशामुळे बदलते, वस्तू स्थिती कशामुळे बदलते, आकारमान तर वस्तू स्थिर बलामुळे सुद्धा बदलते, आणि अस्थिर बलामुळे सुद्धा आकारमान बदलू शकते. दोन्ही बल जे आहेत आकारमान बदलायला कारणीभूत असू शकतात, पण स्थिती बदलण्यासाठी कारणीभूत असणारं बल जे आहे ते बल आहे अस्थिर बल, अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स कधी वस्तूची स्थिती बदलत नाही. अनबॅलन्स फोर्स आहे जे वस्तूची स्थिती बदलतं, म्हणजे वस्तूला स्थिर अवस्थेतून गतिमान अवस्थेत नेतं, गतिमान अवस्थेतून स्थिर अवस्थेत आणतं, अनबॅलन्स फोर्स, अस्थिर बल. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. आणि अस्थिर बल कसं लागतं, किती लागणार आहे, हे डिपेंड कशावर करणार आहे, डिपेंड कशावर करेल, इथं ही वस्तू सरकवण्यासाठी बल किती लागेल, अस्थिर बल किती लागणार आहे, कशावर डिपेंड करते.
हा बॉक्स जो आहे, हा बॉक्स सरकवण्यासाठी किती बल लागेल, किती अस्थिर बल लागेल, हे कशावर डिपेंड करतं, कशावर अवलंबून आहे? काय वाटतं तुम्हाला की ह्या गोष्टीवर अवलंबून आहे? अच्छा, शशांक, ऑब्जेक्टवर म्हणजे वस्तूवर, वस्तूच्या कशावर, वस्तूवर अवलंबून आहे म्हणजे काय? वस्तूच्या कशावर अवलंबून आहे? रोहित, आकारमान. रोहितचं म्हणणं आहे की आकारमानावर अवलंबून आहे. बर, आकारमानावर अवलंबून आहे. ठीक आहे. शेप, प्रतिज्ञा, शेप म्हणजे आकारमान म्हणताय तुम्ही. शशांक, मास. आकारमान कधी, वस्तूचं आकारमान कधी 100% जे आहे ते परिणाम करत नाही. ठीक आहे, वस्तूचं आकारमान 100% परिणाम करतं का? नाही. मी काय केलं, मी घेतली, समजा बा माझी हाईट असेल, ठीक नाही, 5'9", बरोबर आहे, 5'9". आता मी माझ्यापेक्षा जास्त आकार म्हणजे 10 फुटाची पतंग घेतली, ठीक आहे, वस्तूचा आकारमान माझ्यापेक्षा जास्त झालं, 10 फुटाची पतंग घेतली, पतंग, मी ती पतंग उडू शकत नाही का? हो, बिलकुल, आराम से. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? काहीच नाही. आकारमान ना, मग मी 10 फूट आकारमान, माझ्यापेक्षा जास्त आकारमान 10 फूट, 10x10 ची घेतली, 10 फूट उंच आहे, 10 फूट काय म्हणजे 10 फूट त्याची विड्थ आहे, 10 फूट हाईट आहे, 10x10, बरोबर आहे. 100 स्क्वेअर फूटची पतंग आहे, उडवू शकणार नाही का मी? ऑब्विसली उडू शकणार आहे. का? इथं आकारमान जे आहे हे काहीही काम करत नाही, आकारमानामुळे काही फरक पडत नाही, वस्तूच्या वजनामुळे फरक पडतो. वस्तूचं जे वजन आहे, ते वजन जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर वस्तूचे जे वजन आहे, आता मला नाही का, पहा तुमचं म्हणणं मयूर, त्यानंतर शशांक, तुमचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे की बा वस्तुमान, पण आता मी काय म्हणतो, मला एक गोष्ट सांगा, वजन आणि वस्तुमान ह्या दोन गोष्टींमध्ये काय डिफरन्स आहे? इसको मैं हटा देता, ठीक आहे, तुम्ही लिहिलं असेल अपेक्षा आहे. आता पहा, तुम्ही काय म्हटलं की बा सर, वस्तूच्या स्थितीत होणारा बदल जो आहे किंवा स्थितीत बदल करण्यासाठी जे बल लागणार आहे, ते बल तुम्ही म्हणता वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून आहे. बट ऑब्व्हियसली 100% बरोबर आहे, ज्याला तुम्ही वस्तुमान म्हणता, ठीक नाही, पण मी म्हणतो ते वजनावर अवलंबून आहे. आता वजन आणि वस्तुमान हे काय भानगड आहे काय? तर बा एका दृष्टिकोनातून वजन आणि वस्तुमान पृथ्वीवर असताना सारखंच आहे भाऊ. हे बा, पृथ्वीवर असताना काय वजन काय वस्तुमान काय जास्त फरक पडत नाही, बरोबर आहे. हे वेट आहे, ठीक है, इसको वेट बोलते और इसको मास बोलते, ठीक है. आता या दोघांमध्ये मूलभूत फरक काय? मूलभूत फरक असा काय, वस्तू जर पृथ्वीवर आहे तर त्यात काही असा जास्त फरक नाही आहे. वस्तूचं पृथ्वीवर वजन जर 100 किलो असेल तर याचा अर्थ आहे तिचं वस्तुमानही 100 किलो आहे. 0.01% फरक पडेल, आपण तो नगण्य धरतो. वस्तू पृथ्वीवर असताना तिचं वजन 100 किलो आहे, 100 नाही घेऊ आपण, एक काम करा, 60 किलो घेऊ, ठीक आहे, 100 किलो पेक्षा 60 किलो वस्तुमान 60 किलो. आता काय झालं, ही वस्तू रोहितला घेऊन काय गेलं, चंद्रावर पाठवलं, ठीक आहे, चंद्रावर घेऊन गेले रोहित तुम्ही वस्तू. आता या वस्तूचं वजन चंद्रावर झालं भाऊ 10 किलो. का? कारण चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत 1/6 ग्रॅव्हिटी आहे, ठीक आहे.
हे एस एस काय? नाही नाही, हे बघ, तुम्ही आता वजन आणि वस्तुमान जे आहे ना, स्टेनलेस स्टील, तुम्ही वजन आणि वस्तुमान आहे ना, या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते समजून घ्या. वस्तुमान म्हणताय तुम्ही, करेक्ट आहे, पृथ्वीच्या अनुषंगाने, मी नाही नाही म्हणत. पण वजन आणि वस्तुमान जो आहे की नाही, ही कॉन्सेप्ट समजून घ्या. वजन काय, वस्तुमान काय, वस्तुमान काय, वजन काय. चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत जे गुरुत्वाकर्षण बल आहे, ते गुरुत्वाकर्षण बल 1/6 आहे. म्हणजे पृथ्वीवर ज्या वस्तूचं वजन 60 किलो असेल, चंद्रावर त्या वस्तूचं वजन 10 किलो आहे, पण वस्तुमान 60 किलो आहे. आता हे काय झालं का, 60 किलो वस्तुमान आहे, 10 किलो वजन आहे. याचं कारण आहे, वस्तुमान हे कधीही गुरुत्वाकर्षण बलावर अवलंबून नाही आहे. वस्तुमान म्हणजे काय, वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेला द्रव्यांचा संचय. वस्तुमान जगाच्या पाठीवर कुठंच बदलत नाही. इथं पृथ्वीवर काय, तुम्ही कोणत्याही ग्रहावर गेलात किंवा मग तुम्ही झिरो ग्रॅव्हिटी झोन मध्ये गेलात है ना, म्हणजे अवकाशात गेलात, तिथेही वस्तूचं वस्तुमान बदलत नाही. मास कॅनॉट बी चेंज. मास बदलू शकत नाही, बदललं जाऊ शकत नाही. कारण वस्तुमान, मास म्हणजे वस्तुमान म्हणजे वस्तूत असलेला द्रव्य संचय, आणि वस्तूत असलेला द्रव्य संचय बदलला जाऊ शकत नाही. तेच वजन म्हणजे काय, तर वजन हे अवलंबून असतं त्या विशिष्ट वस्तुमान असलेल्या वस्तूवर किती गुरुत्वाकर्षण बल लागत आहे त्याच्यावर. आता 60 किलो वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीवर जे गुरुत्वाकर्षण बल लागतंय, त्याच्यामुळे काय होतंय की 60 किलो वस्तुमान असलेल्या वस्तूचं वजनही पृथ्वीवर 60 किलो भरत आहे. बरोबर आहे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. तेच आता पृथ्वीवरून आपण चंद्रावर गेलो, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या 1/6 गुरुत्वाकर्षण बल चंद्रावरून जातं. 1/6 ग्रॅव्हिटी होते चंद्राची. ठीक आहे. आता याच्यामुळे काय होतं, वस्तुमान नाही बदलणार, कारण वस्तू जी आहे ती जशीच्या तशी उचलून तुम्ही जर तिथं नेली, तर तिच्या आत जो द्रव्य संचय आहे, तो द्रव्य संचय काही कमी जास्त झालेला नाही, तो तितकाच आहे. तर त्या द्रव्य संचयाचं वस्तुमान बदलणार नाही, कारण वस्तुमानावर ग्रॅव्हिटीचा काही फरक पडत नाही, वस्तूच्या आत असलेल्या द्रव्याचा फरक पडतो. पण त्या वस्तूचं वजन ग्रॅव्हिटीवर डिपेंड करतं की ते किती भरणार आहे. तर आता चंद्रावर तिचं वजन 1/6 भरेल. 60 किलोग्राम वजनाची वस्तू चंद्रावर मात्र 10 किलोची भरेल. कितीची भरेल, 10 किलोची भरेल. तर तुम्ही जे उचलता ते ते वजन आहे, ते काय, ते वजन आहे. का का उचलत असताना असं ऐसा ऐसा क्यों भाई, किंवा 60 किलोचा माणूस आहे, तो उचलायचा, तर त्याचं वस्तुमान 60 किलो आहे, वजनही 60 किलो आहे. तो उचलत असताना आपल्याला इथं 60 किलोचा माणूस उचलणं भारी काय जातं, उचलत जात नाही. कित्येक लोकांना उचलत जात नाही, खली बिली आला तो उचलीन 60 किलोचा माणूस. का, कारण काय होतं, तुम्ही लक्षात घ्या की वजन अवलंबून आहे गुरुत्वाकर्षण बलावर, है ना. आणि तुम्हाला माहित आहे की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाचं वैशिष्ट्य काय, की तुम्ही पृथ्वीवर जेवढं बल लावता, हे प्रत्येक गोष्टीवर अवलंबून आहे. गुरुत्वाकर्षण बलावर सुद्धा अवलंबून आहे पृथ्वीच्या. पृथ्वी विरुद्ध बाजूने तितकंच बल तुमच्यावर सुद्धा लावते. तुम्ही वरून बल लावता, पृथ्वी खालून बल लावते. बरोबर आहे. याच्यामुळे काय होतं की त्या वस्तूचं वजन तयार होतं, वस्तुमानाला वजन मिळतं. बरोबर आहे, वेट मिळतं त्याला. आता त्या 60 किलोला तुम्ही उचलायला जाल, म्हणजे तुम्ही काय करून राहिले, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करून राहिले. बरोबर आहे. मग जर तुम्ही एखादं बल 24 तास लागलेलं असताना त्या बलाच्या विरुद्ध दिशेला काम कराल, तर ते बल जे आहे ते अपोज करणार आहे की तुम्हाला. त्याच्यामुळे ती 60 किलोची वस्तू इथं उचलणं तुम्हाला जास्त कठीण आहे. ती उचलायची असेल तर तुम्ही तिला चंद्रावर घेऊन जा आणि मग 60 किलोची वस्तू उचलून फेकून द्या, नाही 10 किलोचाच राहिला तो. तर तिथं ते वजन जे आहे ते उचललं जाईल तुम्हाला, कारण विरुद्ध बाजूला लागणार जे गुरुत्वाकर्षण बल आहे, त्या बलाची प्रतिकार क्षमता तेवढी राहिलेली नाही. त्या गुरुत्वाकर्षण बलाची जितकी पृथ्वीवर प्रतिकार क्षमता होती, आहे की नाही, ते जेवढं अपोज करत होतं आपल्याला ती वस्तू उचलायला, तेवढं गुरुत्वाकर्षण बल चंद्रावर अपोज करणार नाही. ते 10 किलोच राहील. आता झिरो ग्रॅव्हिटी मध्ये घेऊन जा, अंतराळात ती वस्तू घेऊन जा, 60 किलो वजनाची वस्तू अंतराळात घेऊन जा,
शून्य होऊन जाते, तिचं वस्तुमान 60च किलो राहील, वजन शून्य होईल. आता त्या वस्तूला मी किती बल लावू शकतो, म्हणजे 1 न्यूटन बल जरी लावलं आहे की नाही, किंवा 0.1 न्यूटन बल लावलं तरी त्या वस्तूची स्थिती बदलता येईल मला. 60 किलोच्या माणसाला धक्का नाही मारता येणार 5 न्यूटन बलावर. ठीक आहे, 60 किलोचा माणूस ढकलायला मला बल जास्त लागेल इथं. ठीक आहे, किंवा 60 किलोची एखादी वस्तू आहे ती ढकलायला मला बल जास्त लागेल इथं, ढकलल्याही जाणार नाही. ठीक आहे, तितकं बल माझ्या आत असणारही नाही. समजा 60 किलोची वस्तू जी आहे तिला तिची स्थिती बदलण्या इतकं बल माझ्याकडे असणारही नाही, बरोबर आहे. पण तीच 60 किलोची वस्तू जर मी चंद्रावर किंवा मग झिरो ग्रॅव्हिटी झोन मध्ये म्हणजे अंतराळात घेऊन गेलो, जिथं तिचं वजन कमी होऊन जातं, तिथं मी तिला असा फूक मारली अशी झिरो ग्रॅव्हिटी झोन मध्ये, ते 60 किलोची वस्तू अशीच पुढे जाते. हो हो चाललं म्हणते पुढे, आहे की नाही. म्हणजे बल मल पूर्ण लावायचं का मी, खूप मार उडाव चालेल. तर मग म्हणण्याचा अर्थ आहे की वजन आणि वस्तुमान ह्या दोन गोष्टी पृथ्वीवर समान वाटतात, पण जर तुम्ही पृथ्वीच्या बाहेर गेला, जे की तुम्हाला फिजिक्स मध्ये जावंच लागेल है ना, तर तिथं मात्र तुम्हाला वजन आणि वस्तुमान याच्यात फरक आढळतो. वस्तुमान कुठंच बदलत नाही, ग्रॅव्हिटीचा आणि वस्तुमानाचा काही संबंधच नाही, त्याच्यामुळे वस्तुमान कुठंच बदलत नाही. वस्तुमान म्हणजे काय, वस्तुमान म्हणजे वस्तूच्या आतील द्रव्य संचय. द्रव्य संचय, द्रव्य म्हणजे काय, द्रव पदार्थाचा संचय नाही बरं, द्रव पदार्थाचा संचय नाही. द्रव्य संचय म्हणजे द्रव वेगळं, द्रव्य वेगळं, आहे की नाही. हे द्रव्य जे आहेत हे मॅटर्स आहेत, त्या वस्तूच्या आत असलेले जे मॅटर्स आहेत ते मॅटर्स आहेत, ते द्रव्य, बरोबर आहे. तर हे वेगळं पदार्थ आहे तो. द्रव्य म्हणजे काय, तो पदार्थ आहेत, त्या वस्तूच्या आत असलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ आहेत. तर द्रव वेगळं आणि द्रव्य वेगळं. त्या वस्तूच्या आत असलेला जो द्रव्य संचय आहे ना, हा मॉलिक्यूल जे आहेत ते मॅटर्स आहेत, ते एका प्रकारचा पदार्थ आहे त्या वस्तूच्या आत असलेलं, पण टोटल मॉलिक्युल्स नाही म्हणता येणार तुम्हाला. ठीक आहे, तर वस्तूच्या आत वेगवेगळ्या प्रकारचा द्रव्य संचय असतो, वेगवेगळ्या प्रकारचे मॅटर जे आहेत त्याची मिळून ती वस्तू तयार झालेली असते की नाही. एखादी वस्तू वेगवेगळ्या मॅटर्सची मिळून तयार झालेली आहे, वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार झालेली आहे, हे सर्व पदार्थ मिळून द्रव्य संचय तयार करतात, बरोबर आहे. आता त्या पदार्थांमध्ये हवा सुद्धा येते. ते जे पदार्थ आहेत, ज्या पदार्थांपासून मिळून तयार झालेली ती वस्तू आहे, त्या पदार्थात हवाही येते, त्या पदार्थांमध्ये पाणी येतं, बरोबर आहे. तुम्ही म्हणता मॉलिक्युल्स आहेत, तर ते मॉलिक्युल सुद्धा येतात, जसं वॉटर मॉलिक्युल आहेत है ना, तर ते सुद्धा येतात. कारण पाणी आलेलं आहे, तर पाणी आलेलं आहे, तर त्या पाण्यासोबत त्या पाण्याचे मॉलिक्युल्स. त्याला जर आणखी छोट्या भागात पाहायचं म्हटलं आपण, की आपण म्हटलं की बा द्रव्य आहे, तर द्रव्यामध्ये बा पाणी सुद्धा या वस्तूमध्ये आहे ना. मग पाणी हा एक असा मॅटर झाला जो, ज्याला आपण म्हणजे द्रव्य म्हणून मराठीत, ज्या मॅटर पासून ती वस्तू बनलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या वस्तूच्या जडणघडणीत किंवा वस्तू जी बनलेली आहे त्या वस्तूमध्ये एक पदार्थ पाणी सुद्धा आहे. आणि आणखी जर त्याला डीप मध्ये घेऊन गेलं तर वॉटर मॉलिक्यूल सुद्धा सापडतील, ठीक आहे, कारण असणारच आहे वॉटर मॉलिक्यूल, बरोबर आहे. तर चंद्रावर जाऊ, बिलकुल जाऊ आपण. तर हे लक्षात घ्या की जे मॅटर आहेत, जे पदार्थ आहेत, त्या पदार्थांचं वस्तुमान त्यांच्या मॉलिक्युल्सवर डिपेंड करतं, आहे की नाही. त्यांचे छोटे छोटे भाग होतात त्या पदार्थांचे, आणि त्या छोट्या छोट्या भागांचे मिळून हे पदार्थ बनतात. या सर्व पदार्थांचं मिळून काय बनतं, त्या सर्व पदार्थांचं मिळून त्या वस्तूचं वस्तुमान बनतं. आणि हे बदलत नाही, कुठेच नाही बदलत. आता हे तुम्हाला पुढे येणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे, गुरुत्वाकर्षणामध्ये आपल्याला वजन आणि वस्तुमान या दोन कॉन्सेप्ट वेगळ्या करायच्या होत्या, त्या मी तुम्हाला आत्ताही समजून सांगितल्या. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला वजन आणि वस्तुमानात मूलभूत काय फरक आहे तो समजला असेलच, बरोबर आहे. नाही लागले तर मीच नेतो तुम्हाला चंद्रावर, तुम्ही समजा लागले तर चंद्रावर मीच नेतो तुम्हाला, आहे की नाही. फक्त तयारी करा, सिलेक्शन लागा, आहे की नाही. नाही रेल्वे सोबत नाही जायचं भाऊ चंद्रावर, चंद्रावर जायची वेगळी व्यवस्था करू आपण, आहे की नाही. आहेत ना चंद्रावर, कशाचाही वापर न करताही चंद्रावर जाता येते ना. ना यानाचा वापर करायचा, ना रेल्वेचा, रेल्वे तर जाताही नाही तशी, आहे की नाही. कोणत्याच वाहनाचा वापर न करता, कोणतंही वाहन असो, तसंही चंद्रावर जाता येते, आहे की नाही.
तो जाएंगे ना आपण ते हिंदी म्हणजे पिक्चर सारखं आहे ना, की मैं तेरे लिए चांद तारे तोड लावूंगा आहे की नाही, मग चंद्रावर जाता तर येत नाही पण तोडणार आहे तो, तसंच करू ना आपण काहीतरी. हे बघा मुद्दा काय काय चालू होतं आपला, हा हे नंतर जाऊ आपण चंद्र. पण लक्षात घ्या, तुम्हाला गुरुत्वाकर्षणामध्ये चॅप्टर मध्ये वजन आणि वस्तुमानातला मूलभूत फरक समजून घ्यायचा होता. मला असं वाटतं की तुम्हाला आता हे क्लिअर झालेलं असेल, बरोबर आहे. हा विचारा विचारा शशांक. एक काय दोन विचारा. पण विकास हरपलेला आहे ना, 10 वर्ष झाले म्हणतात विकास हरपलेला आहे. तो काही सापडून नाही राहिला म्हणे. बिलकुल. एसआय पद्धतीतील तुम्ही एकक पाहिलं तर न्यूटन आहे, आणि सीजीएस पद्धतीत तुम्ही एकक पाहाल तर ते डाईन आहे. सीजीएस पद्धतीत जे एकक आहे ते काय डाईन आहे, है की नाही? हे बघा आता एमकेएस पद्धतीत सुद्धा तुम्हाला, सीजीएस आणि एमकेएस पद्धतीत सुद्धा तुम्ही काय करू शकता, दोन्ही पद्धतीत डाईन जे आहे ते एक एकक वापरलं जाऊ शकतं, बरोबर आहे. हे लिहिलं का तुम्ही? आता तुम्हाला या तिन्ही पद्धतीतला फरक समजते का? तिन्ही पद्धतीमध्ये काय फरक आहे हा समजतो ना. एसआय, सीजीएस, एमकेएस ह्या पद्धती म्हणजे काय समजतात ना, है ना. एसआय पद्धती काय, हे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट जे आहेत हे सँक्शन युनिट्स आहेत, बरोबर आहे. हे सँक्शन युनिट आहेत, है ना. इंटरनॅशनल कमिटीने हे सँक्शन केलेले युनिट आहेत एसआय युनिट, बरोबर आहे. सिस्टम इंटरनॅशनल, त्याला स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट म्हणतात, बरोबर आहे. आता हे लक्षात घ्या की यात येणारे जे युनिट आहेत हे युनिट फायनल आहेत. मग आता बाकीच्या गोष्टींची गरज काय बा, सीजीएस किंवा एमकेएस पद्धतीतल्या युनिटची गरज काय, तर याची गरज याच्यासाठी पडते की ज्या वेळेस स्टँडर्ड युनिट जे आहे जसं न्यूटन आहे, बरोबर आहे, तर या न्यूटनच्या खाली जर जायचं असेल, मला न्यूटनचे तुकडे करायचे असतील या युनिटचे, तर मात्र मला मग सीजीएस एमकेएस पद्धतीत जावं लागतं, बरोबर आहे. सीजीएस काय, तर सी सेंटीमीटर, ठीक आहे, जी ग्राम, एस सेकंड. हे बघा, मग आता हे काय सेंटीमीटर, वर एसआय मध्ये मीटर, सेंटीमीटर साठी वर युनिट काय मीटर, सेंटीमीटर साठी किंवा मीटर साठी म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू की बा हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपण कशात मोजतो, तर डिस्टन्सचं एसआय युनिट मीटर म्हणता येईल, बरोबर आहे. पण तेच डिस्टन्सचं जे एसआय युनिट मीटर आहे त्या मीटरला जर लहान करायचं असेल तर आपण सेंटीमीटर मध्ये येतो, बरोबर आहे, है ना. तेच आपण इकडून खाली सुद्धा एमकेएस पद्धतीत सुद्धा येतो. तर एसआय आणि एमकेएस पद्धती जवळपास इक्वल असल्यासारख्या भासतात, ठीक आहे का. आता एम कशासाठी डिपेंड हे करतो, एम स्टँड फॉर मीटर, ठीक आहे. के स्टँड फॉर किलोग्राम, एस स्टँड फॉर सेकंड, अगेन सेकंद, आहे की नाही. सेंटीमीटर ग्राम सेकंड सीजीएस. एमकेएस ला आला तुम्ही तर मीटर किलोग्राम सेकंड. आता पहा एसआय मध्ये, एसआय पद्धतीत जसं डिस्टन्स घेतलं तर डिस्टन्सला मीटर मध्ये मोजतो आपण, ठीक आहे. डिस्टन्सला कशात मोजतो, मीटर मध्ये मोजतो. मुळात मेन जे एकक आहे ते डिस्टन्सचं मीटर आहे, ते किलोमीटर नाही, मीटर मध्ये. म्हणजे ते 1 किलोमीटर म्हणायच्या ठिकाणी ते काय म्हणतील, 1000 मीटर म्हणतील, 1000 मीटर म्हणतील एसआय मध्ये.
आता सीजीएस मध्ये आपण त्या मीटरला आणखी खाली तोडतो, छोटे करतो, त्याचे युनिट सेंटीमीटर मध्ये मोजतो सीजीएस पद्धतीत. पण त्याच्या खाली जर गेलो आपण तर पुन्हा मग आता काय एमकेएस पद्धतीत मीटर होतं, बरोबर आहे. मग असे भरपूर युनिट आहेत. ठीक आहे शशांक, तुम्ही आता एसआय, सीजीएस, एमकेएस, एफपीएस काढाल, असे नंबर ऑफ सिस्टम्स आहेत ज्या सिस्टम्स मध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या गोष्टींसाठी फिजिक्स मधल्या वेगवेगळे एकक वापरतो. महत्वाचं हे आहे की गरज कशाची आहे, आवश्यकता कशाची आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एफपीएस ची आहे का वा एमकेएस ची आहे का, नाही एमकेएस ची सुद्धा नाही आहे. तुम्हाला 2 युनिट माहित पाहिजे महत्वाचे, एसआय आणि सीजीएस, फक्त खतम. याच्या पुढे जर तुम्ही मेंदू चालवत असाल, याच्या पुढे जर डोकं लावत असाल, तर ते डोकं लावण्यासाठी लागलेली ऊर्जा आणि त्याच्यात लागला वेळ, ह्या दोन्ही वेस्ट आहेत. कारण याची गरज तुम्हाला कुठंच नाही आहे, एक्झाम मध्ये सुद्धा नाही. समजले का? तुमचे जितके एक्झाम्पल येतील त्या सगळ्या एक्झाम्पलला एसआय आणि सीजीएस युनिट मध्येच कव्हर केलेलं आहे. उसके आगे जाने की जरूरत ही नाही. गरज आहे का? नाही. म्हणून बलाचे फक्त 2 एकक माहित ठेवा. मग तुम्ही एमकेएस पद्धतीत काय, एफपीएस पद्धतीत काय आहे ना, याची गरज नाही आहे तुम्हाला. उसको देखो मत, उसके ऊपर भेजा लगाओ मत. हा जो मेंदू आहे आपला, वेळ जो आहे आपला, तो 2च गोष्टीत द्या. तिसरं युनिटच माहित नसलं पाहिजे आपल्याला, काहीच गरज नाही ना आपल्याला. तर एसआय पद्धतीत न्यूटन, सीजीएस पद्धतीत डाईन, खतम. इग्नोर करा बिलकुल, ते बाकीचे काही गरज नाही आहे. जिथं एखाद्या तिसऱ्या युनिटची आवश्यकता असेल तिथं मी सांगणारच आहे तुम्हाला, पण प्रत्येक ठिकाणी गरज नाही आहे, तिथं करू नका. आणि मी हे गणितातही सांगतो तुम्हाला, कालही सांगितलं होतं मी, आर्यस अग्रवाल मधले सगळेच एक्झाम्पल आपल्या सोडवण्यासाठी नाही आहेत. काही एक्झाम्पल एसएससी सीजीएल चे आहे, इग्नोर करो उसको. कारण तो वेळ नाही ना आपल्याकडे, किंवा मग आपण ती एक्झामच देणार नाही आहे, तर ज्या गावाला जाणारच नाही आपण, त्या गावाचा पत्ता विचारून करता काय. एसएससी सीजीएल देणार असतील तर मग त्यांनी एसएससी सीजीएल चे क्वेश्चंस करायचे. जे विद्यार्थी देऊन नहीं चाले एसएससी सीजीएल, उन्होंने एसएससी सीजीएल के क्वेश्चन सॉल्व करने के नहीं है, उसको इग्नोर करने का. ठीक आहे, तेवढंच करा. आता मी तर हे म्हणतो, तेवढंच करा जेवढं लेक्चर मध्ये होऊन राहिलं. याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. उलट जेवढं होऊन राहिलं त्याला जास्त वेळ द्या, ते आणखी पक्क होऊन जातं, ते विसरणार नाही तुम्ही. अननेसेसरी गोष्टींकडे लक्ष द्याल तर प्रॉब्लेम होतील. ठीक आहे, बघा आता ही वजन आणि वस्तुमानात जो फरक आहे, हा फरक आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये शिकायचा होता, बरोबर आहे. गुरुत्वाकर्षण बलामध्ये, म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आहे, ग्रॅव्हिटी जे चॅप्टर आहे, त्यात शिकायचं होतं आपल्याला काय मूलभूत फरक होतो. पण मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल की वजन आणि वस्तुमानात काय मूलभूत फरक आहे. तर वजन हे ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे, ते बदलत राहतं. वस्तुमान मात्र बदलत नाही, कारण ते त्याच्या द्रव्य संचावर डिपेंड करतं, बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणू, किंवा जर एखाद्या वस्तूची स्थिती बदलण्यासाठी बल लावायचं असेल, तर ते बल किती लावायचं हे वस्तूच्या वजनावर डिपेंड करतं, बरोबर आहे. आता तुम्ही पृथ्वीवर आता तुम्ही वस्तुमान आहे म्हणू शकता. तर काय आपला प्रश्न होता की जर एखाद्या वस्तूची स्थिती बदलण्यासाठी बल लावायचं, तर ते बल किती लावायचं हे कशावर अवलंबून असेल, तर ते त्याच्या वजनावर अवलंबून असेल. त्या वस्तूचं वजन किती आहे त्याच्यावर डिपेंड करेल. तुम्हाला जर 200 किलोचा दगड आहे आणि तो म्हटला की तुम्ही ह्या दगडावर बल लावा, हलवा, तर तुम्ही कितीही बल लावलं, ते बल असंतुलित जरी असलं तरी त्या बलामुळे ना त्या वस्तूची स्थिती बदलते, त्या दगडाची स्थिती बदलत नाही. आकारमान तर तुम्ही कोणत्याच दगडाला बदलू शकत नाही, बरोबर आहे. तुम्ही स्वतः आहे की नाही, तुमच्या बेअर हँड्सनी बल लावून आकारमान कोणत्याच दगडाचा बदलू शकत नाही. तुम्ही छोटा दगड जरी उचलला, ठीक आहे, अर्ध्या किलोचा, 500 ग्रामचा, 1 किलोचा, तरी त्या दगडाची स्थिती बदलू शकाल तुम्ही तुमच्या हाताचं बल लावून. त्याचा आकारमान बदलू शकत नाही. 200 किलोचा वजन, 200 किलोचा दगड तर सोडूनच द्या, तुमची स्थिती बदलल पण त्याची स्थिती बदलणार नाही, बरोबर आहे. तुमच्या हाताचा आकारमान बदलू शकतो पण त्याचा आकारमान बदलणार नाही. हे वस्तूच्या वजनावर अवलंबून आहे. पृथ्वीवर असताना तुम्ही त्याला वस्तुमान सुद्धा म्हणू शकता, पण लक्षात ठेवा वस्तुमान कुठंच बदलत नाही, वजन मात्र बदलेल. कारण वजन कशावर अवलंबून आहे हो, तो वजन अवलंबून आहे गुरुत्वाकर्षणावर, गुरुत्वाकर्षण बलावर. लक्षात आलं का? समजा क्या सबको? भरपूर कॉन्सेप्ट आहेत,
मस्त शांततेने आपण शिकत जाऊ, है ना. आणि इतकंही शांततेने नाही की बा लयच वेळ झाला बा, आहे की नाही. तर इतकंही शांततेने नाही, पण चांगल्या पद्धतीने शिकत तुम्हाला नेतो, म्हणजे जेणेकरून योग्य वेळेवर आपला सिलेबसही होईल, सगळं समजेल आणि क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होतील. ठीक आहे, क्लिअर आहे. चला इथं थांबतो मी आज. याच्या पुढे आपण जाऊ उद्या, आहे ना, बाकीच्या कॉन्सेप्ट घेत. आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला गतीचा पहिला, दुसरा आणि तिसरा नियम तिन्ही होतील. ठीक आहे, क्लिअर आहे. बुद्धिमत्ता आपण उद्यापासून सुरू करू, कारण बुद्धिमत्तेसाठी मग मला यांनाही टाइम टेबल द्यावा लागेल, बाकी सगळ्यांना, है ना. तर ठीक आहे, बुद्धिमत्ता आपण बुद्धिमत्तेचं बा टेन्शन घेऊ नका, असं आहे ते ना. तुमच्याकडून नाही का रोहित, हे बनवून घ्या लागतात, काय म्हणतात त्याला, किंवा स्लोगन्स असतात ना, ते स्लोगन्स बनवून घ्या लागतात. बॅच साठी स्लोगन, क्लास साठी स्लोगन, आहे ना. चांगले स्लोगन बनवता तुम्ही. नाही ते लॅपटॉप खराब आहे ना प्रतीक, ते सकाळचं जे सेशन आहे ना, ते काल सांगितलं मी तुम्हाला, रात्री उघडून पाहिला तर त्याची हार्ड डिस्क काय जे थोडीशी मागं पुढे झाली होती काहीतरी, तर ते टाकलेलं आहे रिपेरिंगला. तर थोडं 1-2 दिवस थांबा, 1-2 दिवसात सुरू होतील. आणि उद्या सकाळी तसाही मी बाहेर गावी आहे, म्हणजे आपले संध्याकाळचे लेक्चर आहेत ते क्लिअर होतील, त्याला काही प्रॉब्लेम नाही. अर्ली इन द मॉर्निंग मी आउट ऑफ स्टेशन जाईल, है ना. तर तसे लॅपटॉपही नाही आहे आणि मी सुद्धा नसणार आहे, तर उद्याचं सेशन होणार नाही, म्हणजे उद्या सकाळी होणार नाही सेशन, सकाळचे आपण 1-2 दिवसात सुरू करू. ठीक आहे, क्लिअर आहे. चलो, तर रिझनिंगचं टेन्शन घेऊ नका, रिझनिंग आरामशीर शांततेने संपते आणि चांगल्या पद्धतीने होते. फक्त टेन्शन 3 विषय सध्या घ्यायचं, त्यातही विशेष करून 2 विषयाचं घ्यायचं आपल्याला, मॅथ्स आणि सायन्स. ठीक आहे, वेटेज जास्त आहे, महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे, वेळ द्यावा लागतो, है ना, त्याच्यामुळे. ठीक आहे, टेस्ट सांगतो मी तुम्हाला कोणत्या सॉल्व्ह करायच्या, त्या टेस्ट सॉल्व्ह करायच्या तुम्हाला उद्या लेक्चर होण्याच्या अगोदर पर्यंतची वेळ आहे तुमच्याकडे. ठीक आहे, टेस्ट तुम्हाला सांगतो मी कोणत्या कोणत्या सॉल्व्ह करायच्या चार्ट बॉक्सला. क्लिअर आहे प्रत्येकाला. उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, त्या टेस्ट सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, गुड नाईट.